विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध पेपर 6व्या पेपरमधील तिसरं जे प्रकरण आहे ते प्रकरण अर्थात राष्ट्रीय हित ही संकल्पना प्रकरण आपण पाहत आहोत, ज्याच्यामध्ये नॅशनल इंटरेस्ट असं म्हटलं जातं. तर मित्रो, मागच्या तासिकेमध्ये राष्ट्रीय हिताची प्रस्तावना, राष्ट्रीय हिताचा अर्थ आणि राष्ट्रीय हिताच्या विविध तीन विचारवंतांनी केलेल्या व्याख्या याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता आजच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय हिताचं स्वरूप हा जो भाग आहे याच्यातलं एक बीट आहे ते आपण अभ्यासण्यासाठी घेणार आहोत. मित्रहो, राष्ट्रीय हित ही संकल्पना प्रत्येक राष्ट्राच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रीय हिताला फार प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय हित हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था जुळवण्यामध्ये आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यामध्ये राष्ट्रीय हिताचं फार महत्त्व राहिलेलं आहे. यासाठी विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर ही संकल्पना पुढे आलेली आहे. आता अतिरेकी स्वरूपाचं राष्ट्रीय हित असेल किंवा अतिरेकी स्वरूपाच्या राष्ट्रीय हिताकडे जर आपण वळू लागलो तर पर्यायानं हे अतिरेकी राष्ट्रीय हित ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यवस्थेमध्ये अशांतता आणि अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यामध्ये कारणीभूत होऊ शकते. म्हणून जगा आणि जगू द्या या ध्येय धोरणाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये प्रत्येकानं राष्ट्रीय हिताचा विचार केला पाहिजे, हाच त्याचा मतितार्थ आणि सारांश निघत असताना आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, राष्ट्रीय हित याचं स्वरूप आपण पाहत असताना राष्ट्रीय हिताच्या स्वरूपाकडे वळत असताना अ भाग आहे, जो की मी तुम्हाला या ब्रशच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अ भाग आहे की मूल्यसापेक्ष स्वरूप. तर राष्ट्रीय हिताचं मूल्यसापेक्ष स्वरूप काय आहे? तर प्रत्येक राष्ट्राची काही मूल्ये असतात. जीवन जगत असताना माणसाला ज्या पद्धतीची विचारधारा असते, मूल्य असते, आदर्श असते, तशाच पद्धतीचे विचारधारा ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक देशाला सुद्धा असतात. म्हणून ते होण्याच्या अनुषंगानं प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक राष्ट्राची काही मूल्ये असतात आणि प्रत्येक राष्ट्र मूल्यसापेक्ष पद्धतीने जीवन जगत असते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. राष्ट्रांच्या मूल्यांना काही महत्त्व असतं हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये जगामधलं कुठलाही देश घ्या, कितीही श्रीमंत असो का गरीब राष्ट्र असो, त्या राष्ट्राची काही मूल्ये आहेत की ज्या मूल्यांच्या माध्यमातून जीवनपद्धती आकार घेत असते. म्हणून राष्ट्रांच्या मूल्यांना सुद्धा महत्त्व आहे. आता अमेरिका म्हटल्यानंतर अमेरिकेची काही मूल्ये आहेत की ज्यामध्ये जागतिक शक्ती वाढवणे, वृद्धिंगत करणे, त्यानंतर आपल्या व्यापारविषयक संबंध आणि धोरणं प्रस्थापित करणे, लष्करी ताकद निर्माण करणे आणि एकंदरीत साम्राज्यवादाला विरोध करणे हे अमेरिकेचं धोरण आहे. याला आपण अमेरिकेचं राष्ट्रीय हित म्हणूया. भारताचं सुद्धा राष्ट्रीय हित आहे. ते कसं आहे की शांततेचं सुव्यवस्थेचं समर्थन करत असताना इतर राष्ट्राला कुठल्याही प्रकारची ताकद आणि शक्ती खर्च न करता मैत्री निर्माण करणे आणि जास्तीत जास्त जगामध्ये मित्र निर्माण झाले पाहिजेत, ही भारतीय राष्ट्रीय हिताची मूळ कल्पना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगाची विभागणी सरळ 2 गटामध्ये झालेली होती आणि या 2 गटाच्या कालखंडामध्ये अमेरिकेचा एक गट होता, भारत आणि रशियाचा एक गट होता. तर या दोन्ही गटामध्ये आपापले मित्रराष्ट्र आणि मित्रराष्ट्रांची संख्या वाढवण्यामध्ये हे देश मशगूल असताना भारतासारख्या देशाने मात्र भारताचं हित असं नव्हतं, भारताचं भविष्य मात्र त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी काय केलेलं होतं की गुटनिरपेक्षता, हिंदीमध्ये, मराठीमध्ये अलिप्ततेचं धोरण, इंग्रजीमध्ये नॉन अलाइनमेंट मुवमेंट असं म्हणूया, अशा प्रकारची एक गट स्थापन करून आम्हाला कायमचे शत्रू नको आहेत, आम्हाला कायमचे मित्र हवे आहेत, अशा प्रकारची भूमिका प्रामुख्याने याच कालखंडामध्ये स्वीकारण्यात आलेली होती. यावरून आपल्याला असं सांगता येईल की भारताचं नेहमीच शांततेचं समर्थन राहिलेलं आहे, मूल्यसापेक्ष धोरण आहे. लर्च आणि सईद नावाचे जे 2 अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही संकल्पना मूल्यसापेक्ष स्वरूपाची असते, मूल्यावर आधारित जीवनपद्धती असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता व्हिडिओ तुम्हाला बाजूला सरकून परत मी ब भागाकडे जाणार आहे की यामध्ये दुसरं स्वरूप आहे ज्यामध्ये वास्तववादी स्वरूप, ज्याला रिअलिस्टिक नेचर असं आपण म्हणूयात.
तर राष्ट्रीय हिताच्या संदर्भाने चर्चा करत असताना प्रत्येक देशाचं काही स्वरूप असतं, अस्तित्व असतं. त्या अस्तित्वाची चर्चा करत असताना प्रामुख्याने एक दुसरं स्वरूप आपण पाहत आहोत, ते म्हणजे वास्तववादी स्वरूप. आता वास्तववादाच्या स्वरूपाची संकल्पना कोणी आणली, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये हॅन्स जे मार्गेंतोनी वास्तववादी संकल्पनेचं समर्थन केलेलं आहे. हॅन्स जे मार्गेंतो यांनी सत्तावादी दृष्टिकोनातून त्यांनी राष्ट्रीय हिताचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रामुख्याने याचा विचार करत असताना हॅन्स जे मार्गेंतो हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो मुख्य अभ्यासक आहे, त्या अभ्यासकानं मांडलेलं वास्तववादी स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे. तो काय म्हणतो की परराष्ट्र धोरण निर्धारणामध्ये आदर्शावर अधिक विचार न करता वास्तववादी पद्धतीने गेलं पाहिजे. आता आदर्शवाद काय असतो हे मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांना असं सांगितलेलं आहे की कुठले ध्येय धोरणं कोणाच्या तरी सांगण्यावरून, आदर्शवरून कोणीतरी मागं सांगितलं आणि आम्हाला त्याच गोष्टीचा स्वीकार करावा लागेल. बदलत्या परिस्थितीचा बदल न स्वीकारता कुठली तरी मूल्ये, आदर्श व्यवस्था, नीतिमत्ता याच गोष्टीला जखडून जर आपण बसत राहू तर पर्यायाने आपल्या देशाचं राष्ट्रीय हित आपल्याला व्यवस्थित पद्धतीने साध्य करता येणार नाही. अशा प्रकारचं प्रतिपादन हॅन्स जे मार्गेंतो यांनी केलेलं आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय सत्तेला धोरणात पायाभूत त्यांनी मांडलेला आहे. राष्ट्रीय सत्ता म्हणजे वास्तववाद, राष्ट्रीय सत्ता म्हणजे शक्ती, राष्ट्रीय सत्ता म्हणजे सामर्थ्य. यावरून आपल्याला असं सांगता येईल की हॅन्स जे मार्गेंतो यांनी राष्ट्रीय हिताची संकल्पना मांडत असताना वास्तववादी दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. राष्ट्रीय सत्तेला त्यांनी पायाभूत धोरण मांडलेलं आहे. वास्तववादी सत्तेचा आधार ते अमेरिकन संविधानाच्या शोधातून स्वीकारत असतात. अमेरिकेमध्ये कसं आहे, ज्या आदर्श या गोष्टीला, नीतिमत्ता याच्यापेक्षा आहे त्या परिस्थितीतून आपण निर्णय घेतला पाहिजेत, हेही अमेरिकेचं धोरण सांगते. म्हणूनच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मित्र हो जगातला सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष म्हणून संबोधला जातो. त्याचं कारण हेच आहे की तो अध्यक्ष अत्यंत तातडीने आणि तात्काळ अशा प्रकारचे तो निर्णय घेताना आपल्याला आढळून येतो. राष्ट्रीय एकता भौगोलिक एकतेवर आधारित असते असं त्याचं म्हणणं आहे. राष्ट्रीय एकता हा सुद्धा राष्ट्रीय हितातली एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय एकता, भौगोलिक एकता आणि लोकसत्ता व्यवस्था, साम्यवादी, समाजवादी, सर्वंकष अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विचारप्रणाली आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या विचारप्रणालीचं अस्तित्व लक्षात घेऊन आपण वाटचाल करावी अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. आता नेक्स्टचं तिसरं क भागातलं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे, जे की राष्ट्रीय हिताचा उद्देश. आता मित्रहो, राष्ट्रीय हित ही संकल्पना महत्त्वाची आहे, पण तो राष्ट्रीय हिताच्या उद्देशाचा आपण लक्षात घेतला पाहिजे की अनेक देशांचे अनेक अशा प्रकारचे उद्देश असतात. हे व्हिडिओ तुम्हाला वर करून परत आपल्याला चाललेला जो मुद्दा आहे त्याच्याकडे मी वळवणार आहे, की ज्यामध्ये राष्ट्रीय हिताचा उद्देश निश्चित अशा प्रकारचा असतो. काय काय असतो? प्रादेशिक सुरक्षा असते, राष्ट्रीय एकात्मता असते, वैज्ञानिक प्रगती असते, मित्रराष्ट्रांची संख्या वाढवणे, जगामध्ये आपला व्यापार आणि उद्यम वाढवणे वगैरे वगैरे अशा प्रकारचे राष्ट्रीय हित असतात. त्याचा उद्देश एकच आहे की प्रादेशिक सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे. आपलं हित साधणे आणि देशाची एकात्मता प्रस्थापित करणे हा राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्राच्या भौगोलिक स्थानाला, या प्रादेशिक सुरक्षिततेला सुद्धा त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. त्याचं उदाहरण पाहायचं असेल तर अमेरिकेचं राष्ट्रीय हित काय आहे की अमेरिकेचं राष्ट्रीय हित नेहमीच व्यापार आणि उद्यम व्यवस्था वाढवणं अमेरिकेचं नेहमीच राष्ट्रीय हित राहिलेलं आहे. मित्रहो, भारताच्या राष्ट्रीय हिताचा विचार करत असताना एकात्मता साधणे आणि भारतामध्ये असलेली विविधता, या विविधतेला कायम ठेवून एकात्मता प्रस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करत असताना हिंद महासागरामध्ये शांतता सदैव प्रस्थापित करणं हे भारताचं सदैव दीर्घकालीन धोरण आणि उद्दिष्ट राहिलेलं आहे. दुसरं आणखीन उद्दिष्ट राहिलेलं आहे ते म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे जे भारताच्या शेजारील राष्ट्र आहेत, या शेजारील राष्ट्राची जी कुटील नीती आहे, व्यूहरचना आहे, धोकेबाजी आहे, घुसखोरी आहे, दंगेखोरी आहे, साम्राज्यवाद आहे, सीमावाद आहे किंवा लष्करी कारवाईच्या माध्यमातून चीन आणि
पाकिस्तान भारताला कधीही दगा देऊ शकतात, म्हणून त्याच्यापासून उत्तर दाखल करण्यासाठी भारताने सदैव आपली या दोन्ही राष्ट्रापासून अबाधित राहण्याची संकल्पना हिताची राबवलेली आहे. म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे राष्ट्रीय हित असतात. उर्वरित जो भाग आहे, वेळ संपल्यामुळं आपण उद्याच्या तासिकेला पाहणार आहोत. धन्यवाद.